महामार्ग विकासाच्या नावाखाली शेतकऱ्यांवर अन्याय, तळोद्यात सुरू कायदेशीर सुनावणी। महामार्गासाठी जमीन अधिग्रहण, पण न्याय कुठे? तळोद्यात शेतकऱ्यांचा जोरदार युक्तिवाद। तळोदा, दिनांक 28 नोव्हेंबर 2025। राष्ट्रीय महामार्गासाठी शेतकऱ्यांचा कायदेशीर लढा। तळोदा शहराच्या पश्चिमेकडील शेतकऱ्यांच्या जमिनीवरून प्रस्तावित 30 मीटर रुंदीचा बऱ्हाणपूर अंकलेश्वर राष्ट्रीय महामार्ग। तळोदा परिसरात सध्या चर्चेचा विषय ठरलेला बऱ्हाणपूर अंकलेश्वर राष्ट्रीय महामार्ग हा तळोदा शहराच्या पश्चिमेकडून जाणार आहे। या महामार्गासाठी शासनाकडून शेतकऱ्यांना नोटिसा बजावण्यात आल्या असून शेतकऱ्यांच्या शेतातूनच रस्ता जाणार असल्याने शेतकरी मोठ्या संभ्रमात आहेत। 2013च्या जमीन अधिग्रहण सुधारित कायद्यानुसार मोबदल्याची मागणी। शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की आमच्या जमिनी सरकार घेत आहे, पण मोबदला मात्र जुना आणि अन्यायकारक पद्धतीने देण्याचा प्रयत्न सुरू आहे। म्हणूनच 2013च्या सुधारित जमीन अधिग्रहण कायद्यानुसार योग्य मोबदला मिळावा यासाठी शेतकऱ्यांनी तळोदा उपविभागीय अधिकारी कार्यालयात वकिलामार्फत कायदेशीर बाजू मांडण्यास सुरुवात केली आहे। नोटीसमध्ये गोंधळ, ज्यांच्या जमिनीत रस्ता नाही त्यांनाही नोटीस। शेतकऱ्यांनी असा मुद्दा मांडला की ज्यांच्या शेतातून महामार्ग जाणार आहे त्यांनाच नव्हे तर त्यामागील शेतकऱ्यांनाही नोटिसा देण्यात आल्या आहेत। एवढे परिसरातील शेतकरी पूर्णपणे गोंधळात पडले आहेत। महामार्ग नेमका कुठून जाणार, कधी सुरू होणार आणि मोबदला किती मिळणार याबाबत कोणतीही स्पष्टता नाही। वकिलांचा ठोस युक्तिवाद, समान न्यायाची मागणी। आज दिनांक 28 नोव्हेंबर रोजी ॲडव्होकेट शैलेश के जिंदल अग्रवाल यांचे नेतृत्वाखाली ॲडव्होकेट संदीप पवार, ॲडव्होकेट शिवम अग्रवाल, ॲडव्होकेट शरद चौधरी, ॲडव्होकेट संदीप पाटोळे आणि इंजिनियर शुभम अग्रवाल यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांसमोर शेतकऱ्यांच्या हक्कासाठी ठोस युक्तिवाद केलाय। त्यात सांगितले, शासनाने जमीन घेताना सर्वांना समान व न्याय मोबदला द्यावा। 2013च्या कायद्यानुसार प्रत्येक शेतकऱ्याचा मोबदला समान व पारदर्शक असावा, हीच आमची मागणी आहे। परिवर्तन 24 न्यूजचा प्रश्न, सरकारकडून अद्याप मोबदल्याबाबत ठोस पाऊल उचलले गेलेले नाहीत, तर मग प्रश्न असा, शेतकऱ्यांना न्याय कधी मिळणार आणि या महामार्गाचा अंतिम आराखडा जनतेसमोर कधी येणार? परिवर्तन 24 न्यूज या प्रकरणावर लक्ष ठेवून आहे। शेतकऱ्यांच्या हक्कासाठी सुरू असलेला हा कायदेशीर लढा आता न्याय मिळेपर्यंत सुरूच राहणार। नितीन गरुड, सत्य, बेधडक आणि जबाबदार, परिवर्तन 24 न्यूज। आज राष्ट्रीय महामार्ग बऱ्हाणपूर अंकलेश्वर 753 ची सुनावणी झाली साहेबांकडे। आम्ही त्याच्यामध्ये प्रमुख मुद्दे मांडले की हा बऱ्हाणपूर अंकलेश्वर हायवे जो आधी होता तो 30 मीटरचा हायवे आधीच गेलेला आहे, पण त्या 30 मीटर जो हायवे गेलेला आहे त्याचं भूसंपादन झालेलं नाही आहे आणि त्याचं नुकसान भरपाई मोबदला पण शेतकऱ्यांना अदा केलेला नाही। तर आम्ही साहेबांना सांगितलं की आधी ते 30 मीटर रोडच्या भूसंपादनाचा मोबदला सर्व शेतकऱ्यांना व्यवस्थित देण्यात यावा। दुसरा विषय, आम्ही साहेबांना अशी पण विनंती केली की हा जो 2013चा नवीन भूसंपादन कायदा आहे त्यानुसार सगळ्या शेतकऱ्यांना, म्हणजे जिथनं हा रोड जातो आहे, म्हणजे 40 ते 50 किलोमीटरचा जो बेल्ट आहे त्यांना सगळ्यांना एक समान दर द्यावे बिनशेतीचे। म्हणजे असं न होता कामा नये की एखाद्याला 1 कोटी रुपये मिळाले आणि एखाद्याला 10 लाख रुपये मिळाले। कायदा सगळ्यांना समान आहे आणि एकाच प्रोजेक्टसाठी हा हायवे संपादन ते करतायत, म्हणून सगळ्यांना एक दर द्यावे अशी आम्ही साहेबांना विनंती केलेली आहे। तसंच इथं हा जिथे ते ग्रामीण भाग आहे तिथं मल्टिपल फॅक्टर 2 देण्यासाठी आम्ही साहेबांना विनंती केली आहे। त्याच्यानंतर इजमेंट राईट्सचे 10% वेगळे द्यायला विनंती केलेली आहे। त्याच्यानंतर एन्जॉयमेंट यांचे जे त्याच्यात हे होतं आहे त्याचे 15% एक्स्ट्रा कॉम्पन्सेशन द्यायची आम्ही साहेबांना विनंती केलेली आहे। जे 12% कंपाऊंड आहे ते द्यायची आम्ही विनंती केलेली आहे आणि साहेबांनी ते जे पण कायद्यातल्या तरतुदी आहेत त्यानुसार ते सगळ्यांना व्यवस्थित कॉम्पन्सेशन देणार असं त्यांनी होकार पण दिलेला आहे। त्याच्यामध्ये हा आदिवासी जिल्हा आहे आणि बहुतेक शेतकऱ्यांच्या जमिनी ह्या नवीन शर्तीच्या आहे। तर होतं काय आहे की नवीन शर्तीची जमीन असल्यामुळे नजराना रक्कम ह्या मिळणाऱ्या रकमेतनं हे लोक कपात करत आहेत। तर मी मान्य उच्च न्यायालयाचे आणि मान्य सुप्रीम कोर्टाचे काही निर्णय दिले की हे कंपल्सरी ॲक्विजिशन आहे, सक्तीचं संपादन आहे। तर याच्यामध्ये हा जो नजराना रक्कम आहे हा शेतकऱ्यांकडून वसूल केला जात नाही, तर तो करू नये ही पण आम्ही विनंती त्यांना केली आणि त्यांनी ती आमची विनंती मान्य केली आहे की याच्या पुढं संपादन करताना हा नवीन शर्तीची जमीन जरी असली तरी 10% नजराना हा कपात केला जाणार नाही शेतकऱ्यांचा। एका गटामधनं 15-20 लोक जे आहेत त्यांना सगळ्यांना एकत्र नोटीस आलेली आहे, म्हणजे ज्यांचे क्षेत्र गेलं आहे त्यांना पण
आणि ज्यांचे क्षेत्र पाठीमागे आहे त्यांना पण सगळ्यांना नोटिसा आलेल्या आहेत. तर आम्ही साहेबांना ती पण विनंती केलेली आहे की तुम्ही मोजणी करावी आणि नेमकं कोणाच्या क्षेत्रातनं ते हायवे जातो आहे तेवढ्याच लोकांना फक्त तुम्ही ते क्लिअर करावं की कोणाच्या क्षेत्रातनं किती, कोणाच्या जागेतनं किती क्षेत्र संपादित होत आहे असं. ती पण विनंती आज आपण मेहरबान कोर्टाला केलेली आहे. आत्ताच आपल्याला वकील साहेबांनी खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं आणि चांगला मोबदला मिळवून देणार अशी त्यांनी ग्वाही दिली. शासनातर्फे मिळणार असं आपल्याला वाटतं. तर त्यांच्या कृपेने व्हावं आणि वकील साहेबांनी जास्तीत जास्त लक्ष द्यावं आणि गरीब शेतकऱ्यांचा जास्तीत जास्त फायदा करावा अशी मी त्यांना विनंती करतो.